विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सेतू अभ्यासक्रमाचा स्वाध्याय क्रमांक 38 आणि आजचा घटक आहे गुणोत्तर व प्रमाण। या घटकावर आधारित आपण काही उपघटक अभ्यासू आणि हा घटक अभ्यासल्यानंतर स्वाध्याय क्रमांक 38वा सोडवू। आपण कालच्या भागामध्ये स्वाध्याय क्रमांक 36 सोडवताना समान गुणोत्तरावरील क्रिया या गुणधर्माचा अभ्यास केलेला होता। ज्या 5 या समान गुणोत्तरावरील क्रिया होत्या त्यामध्ये व्यस्त क्रिया, नंतर एकांतर क्रिया, योग क्रिया, वियोग क्रिया आणि योग वियोग क्रिया, या 5 क्रियांचा अभ्यास करून आपण त्यावरील स्वाध्याय सोडवला होता। आज आपण अशाच पद्धतीने याच प्रकरणावरील जो उपघटक आहे की गुणोत्तर व प्रमाण या घटकावर आधारित जी शाब्दिक उदाहरणे आहेत ती आपल्याला सोडवायची आहेत। तर आजचा उपघटक आहे गुणोत्तरावरील शाब्दिक उदाहरणे सोडविणे किंवा शाब्दिक उदाहरणे भाग 1 मधील आपण हा घटक अभ्यासत आहोत। तर पाहूया आपण आजच्या या घटकावरील स्वाध्याय कोणता आहे। त्यापूर्वी आपण काही उदाहरणे सोडवू आणि नंतर प्रत्यक्ष स्वाध्यायामध्ये प्रश्न सोडवायला घेऊ। इथे पहा की समप्रमाण व व्यस्त प्रमाणावरील शाब्दिक उदाहरणे आपण इयत्ता 8वी मध्ये पाहिली आहेत। 8वीच्या वर्गामध्ये आपण समचलन, व्यस्तचलन, समप्रमाण, व्यस्त प्रमाण यावर आधारित उदाहरणे सोडवलेली आहेत। दैनंदिन जीवनातील बरीच कामे करताना आपल्याला या घटकाचं प्रमाण निश्चित करावं लागतं। तेव्हा आपल्याला गुणोत्तर व प्रमाण या संकल्पनेचा उपयोग होतो। चला तर मग इयत्ता 9वी मध्ये पाहिलेल्या काही शाब्दिक उदाहरणांचा सराव करूया। पहा, दैनंदिन व्यवहारामध्ये काय असतं की एखादं काम करत असताना त्या ठिकाणी 2 किंवा 3 गोष्टी एकत्र आलेल्या असतात आणि त्या गोष्टी ते काम पूर्ण होण्यासाठी त्या गोष्टींचं जे प्रमाण आहे, त्या वस्तूंचं जे प्रमाण आहे ते आपल्याला एक ठराविक प्रमाण त्या ठिकाणी घ्यावं लागतं आणि त्या प्रमाणानुसार आपल्याला ते काम करावं लागतं। साधारणतः सोपी गोष्ट आहे की एखादा तुम्ही घरी चहा करत असाल तर ते चहा करत असताना साखरेचं प्रमाण किती असावं, त्यामध्ये चहा पावडरचं प्रमाण किती असावं, दुधाचं प्रमाण किती असावं आणि पाण्याचं प्रमाण किती असावं, या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे तुम्हाला विचार करावा लागतो की 1 कप चहा करण्यासाठी आपल्याला किती दूध टाकावं लागतं, किती चहा पावडर टाकावी लागते किंवा किती साखर टाकावी लागते, म्हणजे काम कोणतं चहा करण्याचं। यासाठी 3-4 घटकांना एकत्र करावं लागतंय। चहा पावडर टाकावी लागते, दूध टाकावं लागतंय, साखर टाकावी लागते आणि मग कमी दूध असेल तर पाण्याचंही प्रमाण आपल्याला वापरावं लागतंय। म्हणजे मग प्रत्येक कपासाठी एवढी साखर आपल्याला या प्रमाणात टाकावी लागते, त्याच प्रमाणात आपल्याला चहा पावडर टाकावी लागते। म्हणजे इथं अशी कामं करत असताना दैनंदिन व्यवहारामध्ये ही कामं करत असताना अशा प्रकारचे आपल्याला अगोदर त्या वस्तूंचं एक प्रमाण निश्चित करावं लागतं, त्या घटकांचं प्रमाण निश्चित करावं लागतं। तर आपण पुढचा भाग पाहूया। 2 संख्यांचे गुणोत्तर 5 जसे 7 आहे, त्यांची बेरीज 96 असेल तर त्या संख्या काढा। पहा, उदाहरण काय दिलंय की 2 संख्यांचं गुणोत्तर 5 जसे 7 आहे आणि त्या संख्यांची बेरीज 96 आहे तर त्या संख्या काढा। वरील उदाहरणात प्रत्यक्ष संख्या न देता त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे। आपल्याला असं नाही सांगितलं की या 2 संख्या आहेत त्यांची बेरीज एवढी आहे। आपल्याला काय सांगितलंय की त्या संख्यांचं गुणोत्तर दिलंय आणि त्या संख्या प्रत्यक्ष दिलेल्या नाहीत। अशा वेळेस अशी एक संख्या असते की तिनं गुणोत्तरातील संख्यांना गुणल्यास आपल्याला खऱ्या संख्या मिळतात। तर सर्वप्रथम आपण ती संख्या शोधू। म्हणजे काय करायचं आहे की ती संख्या शोधण्यासाठी, त्या संख्या शोधण्यासाठी एक अप्रत्यक्ष असणारी जी संख्या आहे ती संख्या आपल्याला शोधली, तिचं पट शोधली की आपल्याला राहिलेल्या दोन्ही संख्या काढण्यासाठी मदत होते। मग तिला आपण x मानू, जी समान पट आहे गुणोत्तराची त्या समान पटीसाठी आपण x मानू, म्हणजे तिला आपण x मानू जी समान पट आहे, म्हणजे गुणोत्तराची समान पट x मानू। म्हणून पहिली संख्या, आता इथं काय दिलंय गुणोत्तर 5 जसे 7 दिलंय, मग पहिली संख्या जर 5 असेल तर दुसरी 7 असेल।
परंतु आपण ती संख्या x मानली आहे, म्हणून पहिली संख्या जर 5x असेल तर दुसरी संख्या 7x असेल. आणि यांची बेरीज किती सांगितली आहे, तर बेरीज सांगितली आहे 96. म्हणून पहिली संख्या 5x व दुसरी संख्या 7x होईल. आता आपल्याला दोन्ही संख्यांची बेरीज 96 सांगितली आहे, दिलेल्या उदाहरणामध्ये दिली आहे. बेरीज 96 असेल तर त्या संख्या काढा. आणि म्हणून 5x अधिक 7x बरोबर 96, जे की आपण इथं हे समीकरण लिहिलेलं होतं. आता समीकरण मिळालं, समीकरणावरून x ची किंमत काढायची आहे. 5x अधिक 7x बरोबर 96. इथं 5x आणि 7x यांची बेरीज केली, ती आली 12x आणि ती बेरीज आहे 96. म्हणजे 5x अधिक 7x बरोबर 96, बेरीज केली 12x बरोबर 96. आणि आता हे सोडून घ्यायचं आपल्याला. मग x ची किंमत काढायची आहे, तर हे जे 12 आहेत या ठिकाणचे, हे 12 उजव्या बाजूला घेऊ. हे 12 म्हणजे एका x ची किंमत निघेल. हे 12 उजव्या बाजूला आल्यानंतर 96 ला ते भागिले होतील. 96 ला 12 ने भाग देऊ. 12 1 12, 12 8 96. x ची किंमत मिळाली 8. म्हणजे त्या ज्या दोन संख्या विचारलेल्या होत्या त्या संख्यांची समानपट काय आली, 8 आली. म्हणून त्या संख्यांचा सामायिक गुणक 8 आहे. म्हणून पहिली संख्या 5x, मग 5 न x मिळाले आपल्याला 8. 5 गुणिले 8 40. दुसरी संख्या 7x, मग 7 गुणिले x ची किंमत मिळाली 8, 7 8 56. अशा रीतीनं त्या संख्या ज्या दोन मिळाल्या की ज्यांचं गुणोत्तर आपल्याला 5 जसे 7 सांगितलेलं होतं, तर त्या संख्या मिळतात 40 आणि 56. तर अशा रीतीनं आपण काय करायचं की शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना त्या दिलेल्या संख्यांच्या किंवा दिलेल्या घटकाच्या समानपटीसाठी x y कोणतंही एक अक्षर मानायचं, ती समानपट शोधायची आणि आलेल्या या गुणोत्तरामध्ये त्या किमती ठेवल्या की सांगितलेल्या संख्या असतील, सांगितलेले घटक असतील ते आपल्याला काढता येतील. अशाच पद्धतीचं आपण एक दुसरं उदाहरण पाहू. आभा व तिची आई यांच्या वयाचं गुणोत्तर 2 जसे 5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्ष होतं, तर आभा आणि तिची आई यांची आजची वये काढा. पहा, या उदाहरणांचं आपल्याला एक सामायिक समीकरणे आणि वर्ग समीकरणे ही या प्रकरणावर आधारित असणारी जी शाब्दिक उदाहरणं सोडवायची असतात, त्यासाठी या उदाहरणांचा आपल्याला खूप उपयोग होत असतो. त्यामुळं अशी उदाहरणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. तर आपण शेवटपर्यंत हे उदाहरण कसं सोडवलंय किंवा उत्तर कसं काढलंय याचं हळूहळू निरीक्षण करू टप्प्यानुसार. तर उकल या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आभा व तिची आई यांच्या वयाचं गुणोत्तर 2 जसे 5 आहे. जसं आता आपण संख्याचं उदाहरण पाहिलं, अगदी त्याच सारखं यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. यापूर्वी संख्याचं गुणोत्तर दिलेलं होतं. मग इथं आभा व तिची आई यांच्या वयाच्या गुणोत्तराची समानपट x मानू. आपण संख्यांची समानपट x मानली होती पाठीमागच्या उदाहरणामध्ये. मग आभाचं वय गुणोत्तर काय 2 जसे 5, म्हणून आभाच्या वयाला आपण x ला या 2 न गुणू, म्हणजे आभाचं वय येईल 2x आणि तिच्या आईचं वय येईल 5x वर्ष. 2x वर्ष 5x वर्ष, समानपट x मानली. गुणोत्तर दिलं होतं 2 जसे 5, म्हणून आभाचे आजचे वय 2x आणि तिच्या आईचं वय या प्रमाणानुसार आपण 5x घेऊ. आभाच्या, आता पुढचा इथला मुद्दा वाचूया आपण. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्ष होतं. मग जन्माच्या वेळी आईचं वय 27 वर्ष होतं, पण आभाचं त्यावेळी वय 0 वर्ष होतं ना. जन्माच्या वेळीचं वय 0. जन्मल्यानंतर 1 वर्षानंतर आपण असं म्हणतो की 1 वर्ष झाले, पण ज्यावेळी ती आभा जन्मलेले असेल तर त्यावेळी तिचा वय 0 असणार आहे जन्माच्या वेळी. आणि मग तर आईचे वय 27 वर्ष होते. याचाच अर्थ दोघींच्या वयात 27 वर्षाचा फरक आहे. आणि मग फरक कसा काढतो आपण? जे वय जास्त आहे त्या वयातून लहान वय वजा करू आणि मग हे समीकरण आपल्याला या ठिकाणी मांडता येईल की 5x, दोघींच्या वयामधला फरक 27 चा आहे, म्हणून 5x वजा 2x बरोबर 27. वजाबाकी केली 5 डाव्या बाजूची, 5x वजा 2x उत्तर आलं 3x बरोबर 27.
आता आपल्याला एका x ची किंमत काढायची आहे आणि म्हणून x बरोबर 27/3 या 3 न 27 ला भाग द्यायचा. 3 1 3 3 9 27 x बरोबर आले 9. ही किंमत आपण आता या वाक्यामध्ये उत्तर काढण्यासाठी करणार आहोत. म्हणून आभाचे वय 2x आहे तर 2 गुणिले 9 2 गुणिले 9 18 वर्ष. आईचे वय 5 गुणिले 5 गुणिले 9 इथं 9 घ्यायचं राहिले 5x तर या 5 ला 5 घेतले आणि x ची किंमत 9 घेतली. 5 9 45 वर्ष. अशा रीतीनं या दोघींची वय आपणाला या ठिकाणी मिळालं. आभाचं वय मिळालं 18 वर्ष आणि तिच्या आईचं वय मिळालं 45 वर्ष. अशा रीतीनं शाब्दिक उदाहरणं अशा सोडवायचे असतात. टप्प्यानुसार आपण सुरुवातीला अगोदर उदाहरण समजून घ्यायचं. उदाहरण समजून घेतल्यानंतर त्यामध्ये काय दिलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आणि लक्षात घेऊन मग समानपटीसाठी x मानायचं. त्यानंतर वय असतील, वस्तू असतील, घटक असतील यानुसार समानपट x मानले तर गुणोत्तरानुसार ते घटक किती होतील हे अगोदर लिहिलं. जसं इथं आबाचं वय 2x लिहिलं, आईचं वय 5x लिहिलं नंतर जन्माच्या वेळी. मग त्यातली जी कंडिशन असते, जी अट असते ती अट आपल्याला अगोदर समजून घ्यावी लागते. आपण पुढच्या या पद्धतीने पुढचा घटक पाहू. आजच्या स्वाध्यायामधला प्रश्न पहिला आहे की दोन संख्यांचे गुणोत्तर 9 जसे 5 आहे त्यांची वजाबाकी 96 असेल तर त्या संख्या काढा. म्हणून त्या संख्यांची ज्या ज्या दोन संख्या आहेत त्या संख्यांची समानपट बरोबर x मानू. लक्षात येत आहे. यापूर्वी जी दोन उदाहरणं पाहिली अगदी त्याच सारखं आहे. समानपट x मानली म्हणून पहिली संख्या दोन संख्या आहेत ना म्हणून आपण पहिली आणि दुसरी म्हणू. पहिली संख्या बरोबर काय येईल सांगा बरं. समानपट x मानली त्या संख्यांचं गुणोत्तर 9 जसे 5 आहे म्हणून पहिली संख्या गुड 9x. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे. 9x वर्ष 9x वर्ष नाही. दुसरी संख्या काय येईल आता सांगता येईल बघा. दुसरी संख्या पहिली संख्या इथं 9 जसे 5 होतं म्हणून x आलं 9x आले. आता 5 आहे म्हणून दुसरी संख्या काय येईल किंवा याला तुम्ही लहान संख्या आणि मोठी संख्या असंही म्हणू शकता बरं का. दुसरी संख्या येईल 5x. आता कंडिशन वाचू. उदाहरणामधली काय दिली आहे कंडिशन की त्यांची वजाबाकी 96 असेल तर त्या संख्या काढा. वजाबाकी 96 आहे म्हणून मोठी संख्या आता वजाबाकी करायची म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. लक्षात घ्या. मग मोठी संख्या 9x आहे, लहान संख्या 5x आहे. वजाबाकी करायची आहे की 9x म्हणून दिलेल्या वाटल्यास इथल्या दिलेल्या अटीवरून दिलेल्या अटीवरून 9x वजा 5x वजाबाकी किती सांगितली आहे 96. आता डाव्या बाजूची वजाबाकी करू. 9x वजा 5x 4x बरोबर येतील 96. x बरोबर 96. आता काय करावं लागेल हे 4 जे इथं गुणिले आहेत ते उजव्या बाजूला आल्यानंतर भागिले होतील. आता या 4 न 96 ला भाग द्यायचा. किती येतो सांगा बरं भाग. 4 न 96 ला भाग दिल्यानंतर भागाकार किती येतो सांगता येईल. पटकन सांगा. कोण सांगता अगोदर. गुड. 4 दोन्ही 8 एक उरला 16 झाले. 4 चोक 16. x बरोबर काय आलं 24 आले. समानपट संख्यांची काय आली 24 आणि म्हणून पहिली संख्या समानपट 24 आली. आता म्हणून पहिली संख्या 9x होती. 9x म्हणजेच 9 गुणिले 24 हा गुणाकार करावा लागेल आणि मग 9 चोक 36 7 3 इथं 9 दोन्ही 18 18 आणि 3 21 काय आले 216 किंवा तुम्ही डायरेक्ट गुणाकार केला तरी चालेल. 24 9 216. दुसरी संख्या बरोबर
दुसरी संख्येसाठी काय मानलं होतं आपण 5x किंवा लहान संख्येसाठी 5x मानलं आणि मग 5 गुणिले x 5 गुणिले 24 24 गुणिले 5 24 पंचे 120 दुसरी संख्या आली 120 पहिली संख्या आली 216 आणि या दोन्ही मधला फरक 96 येतो का आता उदाहरण आपण सोडवलंय परंतु ते बरोबर आलंय का नाही उत्तर हे कसं चेक करणार आहात काय करावं लागेल या 216 आणि 96 यांची वजाबाकी करा 120 यांची वजाबाकी करावी लागेल आणि ही वजाबाकी जर 96 आली तर आपलं उत्तर बरोबर आलंय असं समजावं लागेल आणि म्हणून 216 वजा 120 हे 6 ला 6 11तून 2 वजा झाले 9 हातचा आला 1 1 आणि 1 2 2 वजा 2 0 वजाबाकी 96 आली म्हणून आपण काढलेलं उत्तर आपलं आलेलं उत्तर हे बरोबर आहे असा याचा अर्थ होईल आणि मग एकदा उत्तर बरोबर आलंय पहिल्या प्रश्नाचं आणि मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येत असेल तर दुसरा प्रश्न सोडवायला काय हरकत आहे की नाही जाऊ आपण दुसरा प्रश्न सोडवाय दोन संख्यांचं गुणोत्तर 3 जसे 4 आहे त्यांची बेरीज 112 आहे तर त्या संख्या शोधा तुम्ही म्हणाल आता आम्ही हे उदाहरण अगदी सहजपणे सोडू बरोबर आहे अगदी सोपं आहे तुम्हाला सहजपणे ते सोडवता येईल आणि म्हणून त्या संख्यांची समानपट ज्या संख्या आहेत विचारलेल्या त्या संख्यांची समानपट x मानू मग काय येईल बघा बरं पहिली संख्या 3x येईल बरोबर पहिली संख्या 3x दुसरी संख्या तोपर्यंत उत्तर येतंय तुमचं किती काढलाय 4x बरोबर पहिली संख्या 3x दुसरी संख्या 4x कारण गुणोत्तर 3 जसे 4 आहे दुसरी संख्या बरोबर 4x आता काय सांगितलंय की त्यांची बेरीज किती आहे 112 आहे आणि म्हणून दिलेल्या अटीवरून दिलेल्या अटीवरून 3x अधिक 4x बरोबर 112 3x अधिक 4x 7x बरोबर 112 बेरीज केली 7x आली आता एका x ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल हे 7 उजव्या बाजूला घेऊन भागिले करावे लागतील x बरोबर 112 भागिले 7 आता 7 ने 112 ला भाग देऊ 7 1 7 7 1 7 11 पैकी 7 वजा झाले 4 उरतात 42 झाले 7 सख 42 x बरोबर 16 समानपट काय आली 16 आली आता एकदा समानपट आली की त्या संख्या मिळतात आणि म्हणून पहिली संख्या बरोबर 3 गुणिले 16 करावे लागतील हे 16 आलेले आणि किती येईल मग गुणाकार तोपर्यंत तुम्ही गुणाकार शोधा दुसरी संख्या बरोबर 4 गुणिले 16 तुम्ही पहिल्या संख्यांचा जो गुणाकार केलाय तो बरोबर आहे 48 आणि दुसरी संख्या 64 मग यांची बेरीज 112 इथे का पहा आपलं उत्तर बरोबर आलंय की नाही याची खात्री करायची ना मग 48 अधिक 64 8 आणि 4 12 ला 2 हातचा 1 6 आणि 1 7 7 आणि 4 11 बेरीज आली 111 तर अशा रीतीनं आपण काढलेलं उत्तर या ठिकाणी बरोबर येतं याची आपली खात्री झाली आणि म्हणून आपण तिसरं उदाहरण सोडवायला जाऊ मिनू व तिचा भाऊ सुधीर यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 3 जसे 4 आहे दोघांच्या वयात 5 वर्षाचं अंतर आहे तर दोघांची आजची वय काढा दोघांच्या वयात 5 वर्षाचं अंतर आहे म्हणजे या दोघांपैकी इथं गुणोत्तर दिलंय पहा मिनू आणि सुधीर यांचा मिनू व तिचा भाऊ सुधीर यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 3 जसे 4
आता 3 जसे 4 गुणोत्तर दिले म्हणजे लहान कोण आहे याच्यामधलं? मीनू व तिचा भाऊ सुधीर यांच्या वयाचा गुणोत्तर 3 जसे 4 आहे म्हणजे मीनू लहान आहे आणि सुधीर मोठा आहे. त्यांच्या दोघांच्या वयात 5 वर्षाचं अंतर आहे. म्हणून तर त्यांची आजची वये काढा आणि म्हणून आपण असं लिहू त्यांच्या वयांची समानपट. ते चालय पा त्यांच्या वयाची समानपट x मानू. मग वयाची समानपट x मानली आणि म्हणून मीनूचे आजचे वय किंवा मीनूचे वय गुणोत्तराप्रमाणे पाहतोय आपण. मीनूचे वय बरोबर किती आहे? मीनूचं वय 3 जसे 4 हे गुणोत्तर दिलंय म्हणजे 3x वर्ष. तुम्ही इथं x y काही म्हणू शकता. x y z a b c d यापैकी कोणतेही लेटर या ठिकाणी घेता येईल. आपण घेऊया तिथं x च्या ऐवजी a घेऊ आणि मग इथं 3a येतील. 3a वर्ष. आता सुधीरचे वय बरोबर 4a वर्ष. कारण गुणोत्तर मीनूचा आणि सुधीरच्या वयाचा गुणोत्तर 3 जसे 4 दिलाय म्हणून मीनूचे वय 3a वर्ष, सुधीरचे वय 4a वर्ष. त्यांच्या दोघात 5 वर्षाचं अंतर आहे. मग हे अंतर काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला की दोघांच्या वयांची वजाबाकी करावी लागेल. मोठं कोण आहे? सुधीर आहे. सुधीरच्या वयातून मीनूचं वय वजा करावं लागेल. दिलेल्या अटीवरून 4a वजा 3a बरोबर किती फरक आहे? 5चा. आणि वजाबाकी केली 4a मधून 3a वजा झाले a बरोबर राहिले 5. म्हणून a ची समानपट 5 आली म्हणून मीनूचे वय बरोबर 3x 3 गुणिले 5 बरोबर 15 वर्ष आणि सुधीरचे वय बरोबर 4 गुणिले x मग 4 गुणिले 5 बरोबर 20 वर्षे. तर अशा रीतीनं या दोघांची वये मिळाली. आता पावर दोघांच्या वयात फरक 5चा आहे का? आहे. त्यांचं गुणोत्तर 3 जसे 4 येत आहे का? 15 जसे 24 15/24 मग 5 त्रिक 15 5 चोक 20 गुणोत्तर आलं 3 जसे 4 म्हणजे गुणोत्तर पण बरोबर येत आहे आलेल्या वयावरून आणि दोघांमधला फरक सुद्धा 5 वर्षाचा येतोय. 20 वर्ष वजा 15 वर्ष बरोबर 5 वर्ष. अशा रीतीने आज आपण सेतू अभ्यासक्रमाचा स्वाध्याय क्रमांक 38 सोडवला आणि आजचा घटक होता गुणोत्तर व प्रमाण आणि उपघटक होता गुणोत्तर व प्रमाण वरील शाब्दिक उदाहरणं. तर या उदाहरणांचा तुम्हाला निश्चितपणे एक सामायिक समीकरणे आणि वर्ग समीकरणे या प्रकरणातील शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी होणार आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुमचे आभार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील घटक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.